नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक शरद कांबळे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आज आपण वीरांना सलामी या अनुराधा प्रभुदेसाई यांच्या पाठाचा पुढचा भाग पाहणार आहोत। पान नंबर 20 वरच्या एका परिच्छेदामध्ये लेखिका काय म्हणतात बघा। कारगिल युद्धाचा तो सगळा थरार म्हणजे दुर्दम्य आशावाद, असामान्य कर्तृत्व, प्रखर राष्ट्रनिष्ठा आणि अदम्य साहस या शब्दांना मूर्तपणे सार्थ करणारं कर्तृत्व होतं। असामान्य कर्तृत्व म्हणजे काय, दुर्दम्य आशावाद म्हणजे कसा आशावाद, प्रखर राष्ट्रनिष्ठा ती कशी असते किंवा अदम्य साहस म्हणजे नेमकं काय हे समजून घेण्यासाठी 1999 सालच्या कारगिल युद्धामध्ये पराक्रम गाजवलेल्या कॅप्टन विक्रम बत्रा यांचा एक व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। त्यांचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर असामान्य कर्तृत्व, दुर्दम्य आशावाद, प्रखर राष्ट्रनिष्ठा आणि अदम्य साहस या सर्व शब्दांना मूर्तपणे सार्थ करणारं कर्तृत्व म्हणजे नेमकं काय असतं याचं उत्तम उदाहरण म्हणून आपल्याला कॅप्टन विक्रम बत्रा यांचं घेता येईल। मई का पहला हफ्ता शुरू ही हुआ था कि सेना को पता चला कि करगिल में पाकिस्तानी घुसपैठिए आ गए हैं। कई अहम चोटियों पर उनका कब्जा हो गया है। 26 मई 1999 को एयरफोर्स ने घुसपैठियों के खिलाफ मोर्चा खोल दिया। 6 जून को आर्मी ने पाकिस्तान से हुई 71 की जंग के बाद सबसे बड़ा ऑपरेशन शुरू किया। सेना के सामने सबसे बड़ी चुनौती थी पॉइंट 5140 को अपने कब्जे में वापस लेने की। दुश्मनों से इस चोटी को वापस लेने की जिम्मेदारी मिली 13 जम्मू कश्मीर राइफल के कैप्टन विक्रम बत्रा को। कैप्टन विक्रम बत्रा के अदम्य साहस और शौर्य का प्रदर्शन करते हुए पॉइंट 5140 पर तिरंगा लहरा दिया गया। ये उनकी पहली जीत थी, लेकिन कैप्टन विक्रम बत्रा को पता था कि उनकी मंजिल कुछ और है। क्योंकि जब उनके कमांडर ने उनसे ये पूछा था, कर्नल जोशी ने, कि विक्रम आप कैसा महसूस कर रहे हो, तो उन्होंने ये कहा था कि ये दिल मांगे मोर, जो कि पेप्सी का एक कमर्शियल स्लोगन है, लेकिन उसका अर्थ ही बदल दिया उन्होंने। उनका कहने का मतलब ये था कि वो अभी और चोटियां फतह करना चाहते हैं, उनके सिपाही और आगे बढ़ना चाहते हैं। 17 साल बाद आज भी कैप्टन विक्रम बत्रा के 76 वर्षीय पिता को एक एक बात याद है। वो बताते हैं कि कैसे उनके बेटे ने इस जंग के दौरान न सिर्फ अपने एक साथी की जान बचाई, बल्कि एक सूबेदार को इसलिए खतरे में नहीं डाला क्योंकि वे शादीशुदा थे, उनके बच्चे थे। कैप्टन विक्रम बत्रा के पिता बताते हैं कि उनके बेटे ने पॉइंट 5140 की चोटी जीतने के बाद भी पॉइंट 4875 के मिशन में जाने के लिए खुद आगे आ गए। उनके दिल में यही हसरत थी कि मैंने जीत किसी भी कीमत पर हासिल करनी है, और उन्होंने स्वयं को वहाँ पर भी अपने आप को वॉलंटियर किया आगे जाने के लिए। उनके साथी सैनिक भी यही चाहते थे। उनको बहुत ज़्यादा कॉन्फिडेंस था अपने कमांडर कैप्टन विक्रम बत्रा में। इस चोटी पर बैठे दुश्मन सीधे नेशनल हाईवे नंबर 1 पर फायरिंग कर रहे थे। गोलीबारी में भारतीय सेना के ट्रक्स और काफिलों को निकलने में बेहद मुश्किलें आ रही थी। कैप्टन विक्रम बत्रा न सिर्फ इस मुश्किल चोटी पर चढ़े, बल्कि तोपों, मोर्टार्स और रॉकेट लॉन्चर की भयानक गोलीबारी के बीच अकेले ही 5 घुसपैठियों को मार गिराया। चोटी पर कब्जा तो हो गया, लेकिन वो बुरी तरह घायल हो गए। उनको जब घायल थे तो वापस लाने की कोशिश की गई। उनसे कहा गया कि अब आप वापस आ जाइए, तो उनका यही कहना था, नहीं, मुझे वापस नहीं जाना है, और अंतिम सांस तक वो लड़ते रहे। कैप्टन विक्रम बत्रा को उनके अदम्य साहस, अतुल्य बहादुरी के लिए मरणोपरांत देश के सबसे बड़े वीरता पुरस्कार परमवीर चक्र से नवाजा गया। याच परिच्छेदामध्ये पुढे कॅप्टन विक्रम बत्रांची आई म्हणते
जिस देश पर मैंने अपना बच्चा कुर्बान किया है उस देश से थोडासा प्यार तो करो. हे वाक्य ऐकल्यानंतर चाबकानं 100 फटके मारले असते तर ज्या वेदना झाल्या असत्या त्यापेक्षाही कितीतरी पटीनं अधिक वेदना मनाला झाल्या अशी लेखिका म्हणते. आता ह्या वेदना होण्यापाठीमागचं कारण काय बरं आहे, तर लेखिका म्हणते की त्यांनी जो त्याग केलेला आहे आपल्या देशाचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी, या सर्व सैनिकांनी जो त्याग केलेला आहे त्या त्यागाच्या लायक आपण आहोत का, असा विचार लेखिकेच्या मनात येतो. आणि त्याच वेळेला त्या विवळ अवस्थेत विजयस्तंभासमोर लेखिका शपथ घेते. शिस्त, निष्ठा, समर्पण आणि त्याग ह्या माझ्या मध्यमवर्गीय शब्दकोशात सपकपणे वापरल्या जाणाऱ्या शब्दांना यथोचित न्याय देईन, असं लेखिका शपथेच्या सुरुवातीला म्हणते. खरं तर मध्यमवर्गीय लोकांच्या जीवनामध्ये हे सर्व शब्द अगदी सहजपणे वापरले जातात. आपल्यासाठी शिस्त म्हणजे एखाद्या दिवशी आपण प्रार्थनेला अगदी ओळीत उभे राहिलो तर ती मोठी आपली शिस्त असते. त्याग म्हणजे आपण एखाद्या दिवशी बसमध्ये आपली सीट दुसऱ्याला दिली तर तो त्या दिवशीचा आपला सर्वात मोठा त्याग असतो. पण सैनिकांच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर त्यांच्यासाठी हे शब्द केवळ शब्द असत नाही तर तशी त्यांची वृत्ती बनलेली असते. अशा या वृत्ती बनलेल्या सैन्यातील त्या वीरांचे आपण भाट होईन आणि त्यांची कवनं गात राहीन, असं लेखिका शपथेमध्ये पुढं म्हणते आहे. या ठिकाणी कवी कुसुमाग्रजांची एक कवितेची ओळ आठवते. अनामवीरा जिथे झाला तुझा अंत, स्तंभ तुझा ना कोणी बांधला. याचा अर्थ असा लेखिकेला अपेक्षित आहे, या कोणाचेही रियासतीवर नाव असणार नाहीत, यांचं गुणगान डफावरती कोणीही करणार नाही. अशा या सर्व वीरांची मी भाट बनेन आणि पुढची 5 वर्ष त्यांचे किमान गुणगान गात राहीन, असं लेखिका म्हणते आहे. त्याचबरोबर पन्नादाईप्रमाणे समावेशक मातृत्व आपण अंगीकारेन आणि त्यांच्या त्यागाला पात्र बनण्याचा आपण प्रयत्न करेन. आणखीन शिस्तीबद्दल त्यांना काय वाटतं, निष्ठेबद्दल काय वाटतं, समर्पणाबद्दल त्यांना काय वाटतं आणि त्यागाबद्दल काय वाटतं, हे त्यांच्या शब्दात पुढील व्हिडिओमध्ये ऐकावं पहा. एक अर्थ असा होता की त्याग. आमचे बरेच मान्यवर लोक, अहो आम्ही किती त्याग करतो, आम्हाला पण वेळ मिळत नाही मुलाबाळांना भेटायला, आणि अशा स्टाईलनी बोलणारे जे लोक आहेत त्यांचा त्याग आपण लोटांगण घालावा असा त्याग आहे. जेव्हा मी तिकडे गेले, जेव्हा मी या मुलांचं लाईफ ऐकलं, जेव्हा मी या मुलांना बघितलं आणि जेव्हा तिथला मुलगा असं म्हणतो की दुश्मन को क्षमा करना हम भगवान पर छोड़ देते हैं, लेकिन भगवान से उनकी मुलाकात करना ये हमारी जिम्मेदारी है, आणि तो जीवाच्या कराराने ती जिम्मेदारी निभावतो. जेव्हा माझा कर्नल, नाव घ्यायला हरकत नाही, कर्नल निलेश हा जेव्हा त्याला कळतं की बरकत आलाय, म्हणजे तेव्हा लष्करे तोय्यबाच्या आधीचा, आणि तो बसलाय आणि तो म्हणतो मावशी मी खेळ खेळतो. हा एक नवीन शब्द. त्यागाचा अर्थ जो मला वाटायचा की मी खूप त्याग करते माझ्या संसारासाठी आणि मी दागिने घेताना आज तोडे नाही तर जाऊन दे मी बांगड्यांवर चालवलं, मी नोकरी करताना माझ्या पार्टनरला सुट्टी दिली आणि मी स्वतः काम केलं, मी मोठा त्याग केला, पण नंतर मी परत सुट्टी घेतली त्या त्यागाच्या बदलात. दॅट इज डिफरंट. त्यागाचा अर्थ तिकडे जाऊन कळतो. आणि जसं निलेशचं मी म्हटलं की देशभक्ती, देशावरचं प्रेम आणि ह्या भावना काय आहेत, पॅट्रिऑटिझम काय आहे, तर मला जे काम दिलंय मला त्या बरकतला आज उडवायचाच आहे असं म्हणणारा हा मुलगा, तो म्हणतो ताई मावशी आम्ही खेळ खेळतो. कसा खेळ आहे तो की आम्ही एकमेकांना जाणत असतो, त्याला माहिती आहे हा इथे बसलाय, मला माहिती आहे तो कुठल्या घरात आहे, पण त्याला कल्पना नव्हती की मी तिथला चप्पा चप्पा जाणलेला आहे काश्मीरचा. तो जिथे आलाय ती न्यूज मला कळल्यावर त्याला वाटलं होतं माझ्या ठिकाणाहून मला 45 मिनिट्स लागतील, त्यामुळे तो चिकन खात बसला होता. पण मला जशी न्यूज लागली, मी माझे 15 लोक घेतले, मी तिकडे गेलो. तो ज्या काश्मीरच्या घरांमध्ये जिथे तो वर्क होता तिथे जाताना मी माने माझ्याबरोबर होता, त्याला सांगितलं, कोणा नजरांनी खुणा केल्या, बाकीच्यांनी लावले होते बाहेर, विष लावून बसले होते, आणि आम्ही ग्राउंड फ्लोअरला गेलो, कोणी नाही. मी वर गेलो आणि थाडकन मी पहिला दरवाजा उघडला, कोणी नव्हतं. तर माने पुढे गेला, मी त्याला खेचेपर्यंत त्यांनी तो दरवाजा उघडला आणि आत 3 अफगाण
आणि 2 पाकिस्तानी बसलेले होते. माने आत गेल्याबरोबर त्याला स्नायपरनी मारलं, कारण त्यांना कळलं आम्ही आलेलो आहोत. आणि आम्ही आवाज ऐकला की काट डालो, काट डालो. पुढच्या त्यांच्या भयंकर शिव्या असतात. तर मी माझ्या 2 खांद्यात त्याला खेचून धरलं. आत 5 वर्षेस मी एकटा, कारण मला मानेला त्यांच्या ताब्यात द्यायचं नव्हतं, कारण तो माझा इतक्या वर्षांचा बडी होता. बडी इज अ पार्टनर जो सपोर्टिंग फायरिंग देतो. आणि म्हणे मी जोर लावून त्याला बाहेर काढला आणि मी त्याला वरच्या मजल्यावरनं खाली टाकला. माझी पाठ लागली. त्यांनी माझ्यावर ज्या गोळ्या झाडल्या त्यांनी माझे दोन्ही गुडघ्यातनं गोळ्या बाहेर आल्या. मी धाडकन खाली पडलो. त्यांना वाटलं मी मेलो. कस्कोट के मेजर को मार डाला असं ते ओरडले. आणि तेव्हा मी आत जो पडलो ते त्यांना दिसलो नाही. मी व्हरांडामध्ये पडलो तर मी घशामध्ये रुमाल कोंबला. माझं सगळं रक्त वाहत होतं, दुखत होतं. पेन अतोनात असताना माझं कहणं जाऊ नये म्हणून आम्हाला ट्रेनिंग आहे. ऐकून सुद्धा आपल्याला कळणार नाही. घशापर्यंत रुमाल कोंबला आणि मी 6 तास त्या सगळ्या दुखण्यात. बट आय एम अ स्पोर्ट्समन आणि आय एम अ आर्मीमन. मी 6 तास बंदूक धरून असताना आतून त्यांना वाटलं मी मेल्यामुळे त्यांचं सगळं फायरिंग बाहेरच्या लोकांवर चाललेलं, कारण आम्ही सांगितलेलं मी कॉर्डन केलंय. आणि मग माझ्या 1 मिनिट असं लक्षात आलं की आता ते सांगताय की हमारा खतम हुआ है सब अभी, कस्कोट के मेजर को मार डाला. आता माझ्या लक्षात आलं की त्यांना मी जिवंत आहे माहीत नाहीये. आणि अशा वेळेला समोरचा म्हणतो साप जिवंत आहात का मराठीत तरी सांगा. आणि म्हणे मी जेमतेम हात वर करू शकलो. त्याला कळलं मी जिवंत आहे. मग मी बंदूक बाजूला टाकली की त्यांना कळलं आता ते मी सेफ आहे. आणि मग मी स्लिप काढली, ती ग्रेनेड काढला आणि आत टाकून 5 जणांचा खात्मा केला. आणि त्याच्यानंतर जेव्हा बघितलं की मी कम्प्लीट लोळा झालोय खालून पायाच्या, मग मला उचलून 8 महिने जे काय झालं, पण ते करण्याचं धारिष्ट जो मुलगा करतो, आज तो कर्नल पदावर काम करतो. आणि तो तितक्याच मला सांगतो अरे मी मस्त बसलो ना चंगे हाले, अजूनही त्याच्या पायातला स्लिंटर्स निघतात. पण हे करण्याचं म्हणजे धैर्य शब्दाचा अर्थ काय? देशावरचं प्रेम किंवा कार्यावरची निष्ठा. निष्ठेला अर्थ नाही, समानार्थी. निष्ठा हाच अर्थ. आणि तो मला तिथे कळला की निष्ठा काय आहे. भरपूर हे सांगण्यात